नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 9 जानेवारी 2026 रोजीचे जेवढेही काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर हे प्रश्न पोलीस भरती, सरळ सेवा, एम-पी-एस-सी इत्यादी परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, 30 डिसेंबर 2025 रोजी भारत अर्थव्यवस्थेत कितव्या स्थानावर आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन डी 4थ्या स्थानावर आहे. तर भारताची जीडीपी आहे 4.18 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स. तसेच प्रथम स्थानावर युनायटेड स्टेट्स आहे, तर दुसऱ्या स्थानावर चीन आणि तिसऱ्या स्थानावर जर्मनी व आपला प्यारा भारत देश हा 4थ्या स्थानावर आहे. प्रश्न दुसरा, भारताची पहिली बुलेट ट्रेन पहिला टप्पा केव्हा सुरू होणार आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी 15 ऑगस्ट 2027 ला भारतातील बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा हा सुरू होणार आहे. तर हा टप्पा मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर हा सुरू होणार आहे. तर हा प्रकल्प जपानच्या सहकार्याने आणि शिंकानसेन तंत्रज्ञान वापरून उभारला जात आहे. प्रश्न तिसरा, भारतातील पहिला राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता AI संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए गुजरात राज्य हे भारतातील पहिला राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारे पहिले राज्य आहे. तर सुरुवात ही 1 जानेवारी 2026 पासून झाली आहे. तर ही संस्था सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणजेच PPP मॉडेल अंतर्गत स्थापन करण्यात आली असून ती एक ना नफा संस्था म्हणून कार्यरत करते. तर सहभाग आहे यामध्ये गुजरात राज्य सरकार, भारत सरकार आणि इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स यांचा समावेश आहे. गुजरात राज्याबद्दल माहिती पाहू. गुजरात राज्याची स्थापना झाली आहे 1 मे 1960. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. तर राज्यसभा सीट आहेत 11, लोकसभा सीट आहेत 26, विधानसभा सीट आहेत 182. प्रश्न चौथा, जानेवारी 2026 मध्ये कोणत्या राज्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग धोरण मंजूर केले आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी राजस्थान राज्याने जानेवारी 2026 मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग धोरण मंजूर केले आहे. तर या धोरणाचे उद्दिष्ट आहे राजस्थानला तंत्रज्ञानावर आधारित गुंतवणूक आणि नवोपक्रमाचे केंद्र बनवणे. या धोरणामुळे सरकारी सेवा जलद, पारदर्शक आणि अधिक नागरिक केंद्रित होण्यास मदत होईल. तर राजस्थान राज्याबद्दल माहिती पाहू. राजस्थान राज्याची स्थापना झाली आहे 1 नोव्हेंबर 1956. राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. तसेच राज्यसभा सीट आहेत 10, लोकसभा सीट आहेत 25, विधानसभा सीट आहेत 200. प्रश्न पाचवा, खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कोठे झाले? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी दीव या ठिकाणी खेलो इंडिया बीच गेम्सच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन झाले. तर उद्घाटन हे जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. तर ही स्पर्धा आयोजक आहे दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेशाद्वारे आयोजित केली जाते. तर या स्पर्धेचा कालावधी आहे 5 ते 10 जानेवारी 2026 आणि या स्पर्धेत देशभरातील 2100 हून अधिक खेळाडू व 8 विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. प्रश्न 6वा, अलीकडेच कोणत्या देशाने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर बंदी घातली आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी बांगलादेश या देशाने इंडियन प्रीमियर लीगच्या प्रसारणावर बंदी घातलेली आहे. तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूचनेनुसार कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशच्या वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून वगळल्यामुळे बांगलादेशने हा निर्णय घेतला आहे. प्रश्न 7वा, 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन सी वाराणसी या ठिकाणी 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन हे झालेले आहे. तर हे उद्घाटन 4 जानेवारी 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे
या स्पर्धेचे उद्घाटन हे केलेले आहे. तर ठिकाण आहे डॉक्टर संपूर्णानंद क्रीडा स्टेडियम, सिगरा, वाराणसी. तसेच कालावधी आहे या स्पर्धेचा 4 जानेवारी ते 11 जानेवारी 2026 या दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर सहभागी आहेत देशभरातील विविध राज्य आणि संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे 58 पेक्षा जास्त संघ आणि 1000हून अधिक खेळाडू यात सहभागी झाले आहेत. प्रश्न 8वा, तांदूळ उत्पादनास कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी आपला प्यारा भारत देश हा तांदूळ उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तर प्रथम क्रमांकावर आपला प्यारा भारत देश असून 2024-25 च्या हंगामात 150.18 दशलक्ष टन तांदळाचे विक्रमी उत्पादन करून चीनला मागे टाकले आहे. तर चीन हा द्वितीय क्रमांकावर आहे. तर चीन हा 145.28 दशलक्ष टन उत्पादनासह आता दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेश व चौथ्या क्रमांकावर इंडोनेशिया हे देश आहेत. प्रश्न 9वा, संगीत कलानिधी पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन बी आर के श्री रामकुमार यांना संगीत कलानिधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर हा पुरस्कार देणारी संस्था आहे मद्रास संगीत अकादमी. तर या पुरस्काराचे स्वरूप आहे सुवर्ण पदक आणि प्रशस्ती पत्र. तसेच 1 जानेवारी 2026 रोजी संगीत अकादमीच्या वार्षिक परिषदेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. तर इतर महत्त्वाचे 2026 मध्ये पुरस्कार देण्यात आलेले ते पाहू. तर नृत्य कलानिधी पुरस्कार हा उर्मिला सत्यनारायण यांना भरतनाट्यम या नृत्यांगना प्रकारात दिलेला आहे. तसेच संगीत कला आचार्य पुरस्कार हा श्यामलाल व्यंकटेश्वरन आणि TR गोविंदराजन यांना देण्यात आलेला आहे. तसेच म्युझिकोलॉजिस्ट पुरस्कार हा प्रा. सी. ए. श्रीधर यांना देण्यात आलेला आहे. तसेच संगीत कलानिधी पुरस्कार 2026 हा आर के श्री रामकुमार यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न 10वा, राष्ट्रीय पक्षी दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बरोबर मित्रांनो, ऑप्शन सी 5 जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिन हा साजरा केला जातो. तर 2026 ची थीम आहे उडणारा पक्षी म्हणजे जणू गतिमान कविताच. तर 2002 पासून पक्ष्यांच्या संवर्धनाविषयी आणि निसर्गातील त्यांच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस सुरू झाला. तर पक्ष्यांच्या अधिवासांचे संरक्षण करणे आणि नामशेष होत असलेल्या प्रजातींकडे लक्ष वेधणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तर जानेवारी महिन्यातील दिनविशेष पाहू. 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिवस, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिन, 6 जानेवारी पत्रकार दिन, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, 15 जानेवारी भारतीय सेना दिवस तसेच राज्य क्रीडा दिन, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन, 28 जानेवारी जागतिक डेटा गोपनीयता दिन आणि 30 जानेवारी हुतात्मा दिन